सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। हॅलो, कोण पुण्य कोणा गाठी होय सांगू ऐसियाची भेटी जी हरी धरिला मनी दिले संसाराला पाणी। कोण हा भाग्याचा ऐसी बोले आची वाचा जी हरी धरिला मनी दिले संसाराला पाणी। तुका म्हणे त्याचे भेटी होय संसाराची तुटी जी हरी धरिला मनी संसाराला हॅलो, सूर लावला समचरण सरोज सांगलीला जगननीत मंडला मंडला तरुण तुलसी माला तरुण नेत्र चिंतया विठ्ठलं चिंतया। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तयाचे क्रिया स्मरण होय सुख विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार व्याता। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग या भूतलावर तुम्हा आम्हा जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे प्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। हे आसोनीटी जयावरी झळके हा पद्म करू माता पारुके तो जीवची परितुके महेशेची महिमेचे करणे देवाच्या पळे वानू मी कवने सूर्याची अंगा उठणे लागत असे फुलोरा काय पाहुणे क्षीर सागरा कवने यासिकापुरा सुवासुदेव नंदनात काय सेनी चर्चावे अमृताते केमुते राधावे गगनावर उभवावे केवी तैसे गुरुचे महिमा अकरिता असे साधन
सेवा करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे उचित ठरतो. तो म्हणजे असा, आज या ठिकाणी पवित्र अशा पावन देवमाईच्या दरबारामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीरायाच्या कृपेने संत महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 52 या पुण्यतिथीच्या निमित्तानं देवमाईच्या दरबारामध्ये भल्या मोठ्या भाग्यानं पुण्य फळले भोवता दिवसा भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावन. आई वडिलाच्या आशीर्वादानं, कारण आताच महाराजांना सांगितलं आईचं दैवत एवढं मोठं असतंय. महाराजांना आता सांगितलं आईची जी सेवा करते ना त्याला कुठं बी प्राधान्य आहे, कुठं बी. म्हणून आई वडिलाच्या आशीर्वादानं आज मी ह्या इथं उभा आहे. आणि मी इथं का उभा आहे, आता आम्ही नरगरे सर आमच्या कमिटीच्या वतीनं संस्थांच्या वतीनं त्या महाराज मंडळीनंच मला उभा केलंय. आमचे लाडे महाराज म्हणले आमचे तर दरवर्षीच कीर्तन आहेत, तुम्ही केव्हा करणार. आता मला कीर्तन करण्याचा आज अधिकार नाही, पण एक कमिटीच्या वतीनं आपल्या संस्थांमध्ये संतांच्या संगतीत काय होतंय ह्याच्यासाठी मी उभा टाकलो. माझे आई वडील मी देवमाईच्या संगतीमध्ये होते पहिल्या, आणि मी नरहरी महाराजांच्या संगतीत होतो, आणि तुळशीराम महाराज यांच्यात सोबतच आहे. मी संत महात्म्याच्या संगतीमध्ये काय होते हे दाखवून देण्यासाठी मी देवमाईच्या कमिटीचा सदस्य आहे. या नात्यानं मी आज 2 शब्द तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो तुमच्या आशीर्वादानं. दांडे महाराज म्हणले माझी सेवा तुम्ही करा, पण आज समाजाला कळायला पाहिजे की देवमाईच्या दरबारामध्ये सेवा केल्यावर काय घडतंय ह्याच्यासाठी मी उभा आहे. मी काय कीर्तनासाठी उभा नाही. आणि आमचे मठाधिपती तुळशीराम महाराज यांनी मला म्हणले तुम्ही 5 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करा. आमचे धापसे सर आहेत, होरे सर आहेत, नरगरे सर, आमचे प्राध्यापक माऊली महाराज आता पहिली चाल म्हणली एक त्यांनी, ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांची सेवा होईल एक दिवस. विठाला विठाला 5 मिनिटं घेणार आहे तुमचे मी. हिताचा उपदेश आई वडीलही करतात, वेदही करतो आणि संतही करतात. मुलाविषयी आई बापाला कळवळ आहे, पण हिताचं ज्ञान आहे का. हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारतीही न धरावी चाली करावा विचार. वेदाला हिताचं ज्ञान आहे, परंतु कळवळ आहे का. अहिता पासोनिका रीती हित देवनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. वेदाला हिताचं ज्ञान आहे, परंतु कळवळ नाही. वेद ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांना जवळ करतो, शूद्र आणि स्त्री यांच्याशी त्यांचा काय भाव आहे. वेद अत्यंत कृपन्न झाला, तिन्ही वर्णाचे कानी लागला. स्त्री शूद्राद्री आबोला आणि धरोनी ठेला आध्यात्मिक. आता संताचं तसं असतंय का. संतांना जीवाच्या हिताचं ज्ञान बी आहे आणि कळवळा बी आहे. हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा किंवा बुडत हे जन न दे कवे डोळा येतो कळवळा म्हणून या. माझं कीर्तन झालं. एवढं बोलून आता देवमाईचं दर्शन करून मी ज्ञानेश्वर